नमस्कार. असो भगवत प्राप्ती वीण, करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. समर्थ रामदास म्हणतात की जी व्यक्ती भगवत प्राप्ती शिवाय राहते आहे आणि संसाराचा म्हणजे त्याला इतका आवडतो आणि फालतू गोष्टींमध्ये एवढा गुंतलेला आहे, मूर्ख गोष्टींमध्ये, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही, की त्याचं तोंडसुद्धा नका बोलू, इतकं कठोर शब्दात बोलतात ते. आपण आपल्याला आनंदवन भुवन निर्माण करायचं, सर्वांना आत्मज्ञानी करायचं आणि सगळे अत्यंत चांगले वागतायत असं एखादं आपल्याला जग निर्माण करायचं. आणि त्याला जर का कोणी सपोर्ट करत नसेल, विरोध करत असतील किंवा जे चुकाच काढत बसत असतील किंवा ज्या फालतू गोष्टींमध्येच गुंतलेले आहेत त्यांचं मुखसुद्धा बघू नये. आपण आपल्या परमार्थ मार्गावर पक्कं राहायचं आणि चांगलं शुद्ध जीवन जगत राहायचं. 24 तास भगवंताच्या सायुज्य मुक्तीमध्ये राहायचा प्रयत्न करायचा. आणि याच्या आड म्हणा किंवा याच्यात कोणत्याही अडथळ्यात असेल तो सगळा दूर करायचा, भगवंताला दूर कर असं म्हणायचं आणि सतत आपलं भगवंताप्रती जीवन जगत राहायचं असं ते म्हणतात. इतक्या कठोर शब्दात बोलतात की त्या मूर्खाचं मुखावलोकन पण करू नये. ठीक आहे. आणि बिनधास्त म्हणजे तुम्ही बघा, समर्थांच्या काळात इतक्या जबरदस्त सगळं काही व्यवस्थित होतं किंवा नव्हतं याचे तुम्हीच अवलोकन करा, पण तरी स्पष्ट राहिले ते. ठीक आहे. तर ज्यांचे एवढे क्लिअर विचार असतात ते स्पष्ट जीवन जगू शकतात. यांना एक म्हणजे असं सांगायचं की आपल्याला भगवंताप्रती समर्पित जीवन करायचं आहे आणि आपलं समर्पित जीवन जगायला आपण मूर्खांकडे बघू नये आणि त्यांनी काय बोललेलं ऐकू नये किंवा जे काय करायचं ते करा, इग्नोर करायचं फॉर एक्झाम्पल, आणि आपल्या मार्गावर चालत राहायचं. ठीक आहे. तर आपण असंच योगी होऊन भक्त होऊन भगवंताच्या मार्गावर सतत चालत राहू अशीच त्यांची इच्छा आहे. धन्यवाद. तसं आपण जगायचा प्रयत्न करू.